रुकी हुई पदोन्नति और अनुचित तबादलों के खिलाफ प्रदेश भर के आरटीओ कर्मचारी हड़ताल पर गए हैं। मंगलवार को हड़ताल के पहले दिन मोटर वाहन विभाग कर्मचारी संघ ने दावा किया कि शहर के तीनों आरटीओ कार्यालय 100% बंद रहेंगे। विभिन्न कार्यों के लिए आए नागरिकों को हड़ताल का खामियाजा भुगतना पड़ा। कर्मचारी संघ ने कहा कि मांगों पर सकारात्मक निर्णय हुए बिना वे हड़ताल से पीछे नहीं हटेंगे। यदि हम नागपुर पर विचार करें तो 3 आरटीओ कार्यालय शहर, ग्रामीण और पूर्व नागपुर है। हड़ताल में तीनों कार्यालय के करीब 150 तृतीय एवं चतुर्थ श्रेणी कर्मचारी शामिल हुए हैं। आणि हे आमच्या मागणी आकृतीबंध आहे। पूर्ण अख्खा महाराष्ट्रामध्ये आम्ही संप पुकारले आहेत। संपामागे एकच उद्देश आहे आमच्या मागे की बा संघटनेच्या माध्यमातून आमचा आकृतीबंध 2022 मध्ये मंजूर झाला, तो अजून आजपर्यंत चालू झाला नाही आणि तो शासन आणि प्रशासनापर्यंत खोळंबलेला आहे आणि तो आकृतीबंध लगेच चालू म्हणजे मंजूर व्हावा आणि आमच्या मध्येच महसुली बदलीचा अर्ज जो महसुली बदलीचा आमच्यावर आघात झालेला आहे तो महसुलीची बदली आमच्या तात्काळ रद्द करण्यात यावा आणि कळसकर समितीचा अहवाल ते लागू करण्यात यावा। त्याच संदर्भाने आम्ही पूर्ण कर्मचारी महाराष्ट्रातून आम्ही संपावर गेलेलो आहोत आणि संप म्हणजे आम्हाला संपावर जाण्यास किंवा आम्हाला वेटीस धरण्या लोकांना वेटीस धरण्या आमचा उद्देश नाही आहे किंवा आम्हाला हौस पण नाही आहे, पण आमच्या जे मागण्या आहेत त्या आमच्या शासन आणि प्रशासनाकडे खळंबलेल्या आहेत आणि शासन आणि प्रशासन आमच्या ऐकायला तयार नाही आहे किंवा तो मान्य करायला तयार नाही आहे आणि आमच्या जिव्हाळ्याच्या आणि कर्मचाऱ्याच्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत आणि त्या जर समजा एक जो आमच्या महसूल बदलीचा जो आमच्यावर जो आघात केला आहे तो महसूल बदली तात्काळ रद्द करण्यात यावा आणि आकृतीबंध जो मंजूर झालेला आहे मंजुरीच्या अनुषंगाने आम्हाला पदोन्नत्या आणि तदर्थ पदोन्नत्या आम्हाला लवकरात लवकर मिळणार एवढीच